कैसे देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे उद्धरिले अनायासे उद्धरिले अनायासी उद्धरिले अनायासी उद्धरिले अनायासी उद्धरिले अनायासी देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे उद्धरिले अनायासे हरे उद्धरिले अनायासी उद्धरिले अनायासी उद्धरिले अनायासी उद्धरिले अनायासी ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्ती भाव नेनताही भक्ती भाव नेनताही भक्तिभाव नेनताही भक्तिभाव नेनताही भक्तिभाव नेनताही भक्तिभाव कैलासासी नेला कैलासासी नेला कैलासासी नेला कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला भिल्ल पानेडी बैसला भिल पाने बैसला भिल पाने बैसला भिल पाने बैसला भिल पाने बैसला पंखाच्या फडतगारी पंखाचा फडकारी पंखाच्या फडतगारी पंखाचा फडकारी उद्धरुनी नेली घारी उद्धरुनी नेली घारी उद्धरुनी घारी उद्धरुनी घारी उद्धरुनी घारी उद्धरुनी घारी चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पाव त्या पूजेने धाय देव त्या पूजेने धाय देव त्या पूजने देव त्या पूजने धाय देव त्या पूजने धाय देव त्या पूजने धाय देव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्ती भाव नेनताही भक्ती भाव नेनताही भक्तिभाव नेनताही भक्तिभाव नेनताही भक्तिभाव नेनताही भक्तिभाव तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा स्वामी माझा हा कोवळा स्वामी माझा कोवळा स्वामी माझा कोवळा स्वामी माझा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा स्वामी माझा हा कोवळा
भक्ती भाव नेनताही भक्ती भाव वडोबा रखो माई जय 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 वडोबा रखो जय 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 भगवान जय 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 भगवान दिल के ले कैसे कैसे देवे के लिए कैसे कैसे देवे के लिए कैसे देव के लिए कैसे कैसे हरे उधार ले अनायास उधार ले उद्धरिले अनायासे उद्धरिले अनायासे ऐका नवल याची ऐका
विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 देवे केले कैसे कैसे पखवाज लावून घ्या. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाची ठेव नेनता हे भक्तिभाव कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव पंखाच्या फडत्कारी उद्धरोनी नेले घारी ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव चोरे पिंडी दिला पाव त्या पूजेने धाय देव ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव विठ्ठल 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 कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज तयाच्या पाया माझे दंडवत तयाच्या पाया माझे दंडवत तयाच्या पाया माझे दंडवत तयाच्या पाया माझे दंडवत घडो आणि प्रेत जडो नामी घडो आणि प्रेत जडो नामी घडो आणि प्रेत जडो नामी देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला
चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा शिववर्णन प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आमचा भोळा महादेव, शंभो महादेव हे दैवत किती भोळं आहे, किती कोवळं आहे हे पटवून देताना सांगतात की याच्या दरबारात आलेला कोणीही भक्त असो, त्याच्या अंतःकरणात भाव असो वा नसो, भक्ती असो वा नसो, परंतु हे भगवान भोलेनाथ हे दैवत एवढं भोळं, एवढं कोवळं, पुढच्या व्यक्तीचा भाव भक्ती काहीही तपास न करता अनायासे त्याचा उद्धार कसं करतं, पुराणातले 3 दाखले देऊन आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक म्हणून प्रसिद्ध असलेला आपला मराठवाडा, या मराठवाड्याची आध्यात्मिक आणि आर्थिक राजधानी म्हणून आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा श्री संत रोकडोबा दादा वारकरी, श्री संत कारभारी बुवा वारकरी, श्री संत धोंडोपंत दादा आत्रे, श्री संत सद्गुरू तात्यासाहेब महाराज वास्कर, सद्गुरू देहूकर महाराज आदी आदी हजारो लाखो साधू संतांच्या कीर्तनाने पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, परमार्थासाठी सदैव आतूर जिल्हा, लातूर जिल्हा. आणि पुण्यपावन लातूर गावचं, लातूर शहराचं, लातूर जिल्ह्याचं ग्रामदैवत असलेले भगवान सिद्धेश्वर व भगवान रत्नेश्वर या 2 शिवालयाच्या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून हा उत्सव चालू आहे. 73वी महाशिवरात्री यात्रा महोत्सव आपले विनीत श्री S जांबुतकर प्रशासक साहेब, श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर, श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ लातूर, महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती लातूर व समस्त सिद्धेश्वर व रत्नेश्वर भजन संयोजन समिती आदरणीय विजयकुमार दायगुडे सर, आदरणीय संतोष भालेराव या सर्व आणि आपण सगळे गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख होणं अशक्य आहे. माझ्यापुढं आपल्या महाराष्ट्रातील एक आदर्श कीर्तनकार फड परंपरेतील आदरणीय कृष्णाजी महाराज चौरे माझ्यापुढं बसलेले आहेत. आदरणीय भूषण महाराज, माझे सहपाठी असलेले पांडुरंग महाराज सोमठाणकर आणि आपण सगळी गुरुबंधू मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. या निमित्ताने अभंग गोड घेतलेला आहे, शिववर्णन प्रकरणातील आहे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासी, ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव. या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान महादेव, शंभो महादेव हे दैवत एवढं भोळं आहे, एवढं कोवळं आहे, दारात आलेल्या माणसाचा भाव भक्ती कशाचाही तपास न करता त्याचा अनायासे कसं उद्धार करतं, पुराणातले 3 दाखले देऊन सांगतात. विठ्ठल खरं तर कीर्तन करायची माझी परिस्थिती नाहीये, कारण माझं सकाळी भरलंय कंबर, उष्ण भरलंय. मी उष्ण अवसान आणून उभा राहिलेलो आहे महाराज, एक इंजेक्शन घेऊन उभा राहिलोय. इथं आल्यावर हे दोघं दिसले, म्हणजे थोडं लवकर का नाही आले, म्हणजे कीर्तनच तुम्हाला करायला लावलं असतं. मी बळबळ उभा राहिलेलो आहे. आणि एकतर तुमची रोजची वेळ 9 ते 11 आहे, परंतु मला पुढे एक कीर्तन आहे त्या खरोशाला. आणि मग ही मंडळी म्हटले की बघ आदरणीय सर म्हटले की आपण थोडंसं लवकर करू, तुम्ही लवकर या. मी लवकर आलो, पण जरा वाकतच आलो. मला असं वढून धरलं, इडी मागं लागल्यावर जसं होतं अगदी तसंच झालंय मला बघा. इंजेक्शन घेऊन मग पांडुरंग महाराजांनी एक इंजेक्शन दिलं डॉक्टरला सांगून, म्हणजे तसंच उभं राहिलोय. थोडंसं आज थोडंच कीर्तन होणार आहे, आजारपणात होणार आहे, परंतु भगवान ग्रामदैवताची ही सेवा आहे. आणि म्हणून नाही म्हणून सुवासनीने कुंकवाला नाही म्हणू नाही, आणि म्हणून उभा राहिलोय. परंतु आज तुमची दुधावरली भूक तुम्हाला ताकावर भागावं लागल. विठ्ठल तुकाराम महाराजाचा गोड अभंग आहे. हे भगवान महादेव आपल्या दारात आलेल्या भक्ताचा भक्ती भाव काही न पाहता त्याचा कसा अनायासे उद्धार करतं.
पुराणातले काही दाखले देऊन सांगतात, या मृत्यू लोकात आलेल्या माणसाने काही करता नाही आलं तरी चालेल, पहिला उद्धार करावा असं शास्त्र सांगतं. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाने धन मिळवता नाही आलं तरी चालेल, मानवी जीवनाला आलेल्या माणसाने मान मिळवता नाही आला तरी चालेल, पण मानवी जीवनाला आलेल्या माणसाने आत्म उद्धार करावा, उद्धार करून घ्यावा. धन मिळवता नाही आलं तरी चालेल. कोणी म्हणाल महाराज ही तुम्ही आर्थिक नगरी आहे, राजधानी आहे मराठवाड्याची, आणि तुम्ही धन मिळवता नाही आलं तरी चालेल कसं काय म्हणतात? या जगात 84 लाख योनी आहेत, त्यात एक जर मानवी योनी सोडली तर 83,99,999 जीव बिगर धनाचे जगलेत. हे विसरू नका. फक्त आपल्याच एकट्याचं घे इसकेन तोड दावे. जास्तीत जास्त खिसे कसे भरतील आणि जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, आणि उपरेपसंगी पैसे मिळवताना कोण्या थराला जायचं? मग सारखं धन 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 करायचं. एक दिवस बातमी येते त्यांचं निधन झालं म्हणून. म्हणून माऊली एकच मानवी जीवन धनासाठी धावतय. 83,99,999 जीव या जगात राहतात, कोणीही धनासाठी धावत नाही. म्हणून डोळे उघडावे. नरदेहाला आलेल्या माणसाने नाही धन मिळवता आला तरी चालेल, उद्धार करून घ्यावा. नाही मान मिळवता आला तरी चालेल, मानासाठी सुद्धा धावणारं एवढं एकच जीवन आहे. या 83,99,999 जीवन कोणी मानासाठी धावत नाही. पण आपला असं आहे 2 हाना पण बाजीराव म्हणा असं आहे. मान द्या. वा, मान जर दिला तर माणसं थडग्यातून सुद्धा वर येतील, सांगता यायचं नाही. म्हणून धर्मशास्त्र सांगतं मान मिळवता नाही आला तरी चालल, धन मिळवता नाही आलं तरी चालल, उद्धार करून घ्या. का बरं उद्धार करावा? त्याचे 4 कारण, 4 अवच्छेदक धर्मशास्त्राने मांडलेले आहेत. ऐका. विठ्ठल विठ्ठल धर्मशास्त्र सांगतं मानवी देहाला आलेल्या माणसाने, अरे वा पण नको मला काय मानवी देहाला आलेल्या माणसाने आत्म उद्धार करून घ्यावा. का उद्धार करावा? 4 अवच्छेदक ऐका शास्त्रातली आहे. शास्त्र सांगतं 1. मानवी देहाला आलेल्या माणसाने उद्धार काय करावा? का करावा? द्वारवत्वात पहिला हेतू दिलाय, दुसरा हेतू दिलाय अंत्य अवसरत्वात, तिसरा हेतू दिलाय तत्प्रयोजनत्वात, आणि चौथा हेतू दिलाय शास्त्र आग्रहत्वात. विठ्ठल धर्मशास्त्र सांगतं ही 4 कारण आहे का? नरदेहाला आलेत ना द्वारवत्वात. नरदेहच आत्म उद्धाराचं दार आहे. 2. नरदेह शेवटची संधी आहे. 2. 3 सांगितलंय आत्म उद्धार हे नरदेहाचं प्रयोजन आहे. आणि 4थं कारण सांगितलंय की शास्त्र आग्रह आहे की आत्म उद्धार करा. 4 कारण सांगितले, मी थोडक्यात विस्तार करतो. नरदेह आत्म उद्धाराचं दार आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये एवढं दिसत नाही, होतं जुन्या काळात. जुन्या काळात गावाला गावकुस राहायची, गावकुस मोठी चिरेबंदी गावकुस राहायची. आणि मग गावात जाण्यासाठी एकच दार राहायचं, गावातून बाहेर येण्यासाठी एक दार राहायचं. त्या एका दारातूनच गावाला जाता यायचं आणि एका दारातूनच गावाबाहेर पडता यायचं. कोणीतरी एक आंधळा मनुष्य होता, त्याला जायचं होतं एका गावात, त्याला काही दार सापडेना. आणि मग कसं आत जावं? ते डोळ्याने आंधळ होतं पण कानाला लई पक्क होत. ही अवयव थोडस मागं पुढं झालेली माणसं जरा बुद्धीने हुशार असतात महाराज. ते डोळ्याने आंधळ होतं पण कानाला खूप पक्क होत. त्याच्या कानावर कोणाची तरी चाहूल लागली. राम 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 राम. कोण चाललंय? म्हणले मी रामराव चाललोय. रामराव कुठं चालले? म्हणजे कथा घेतलेली तिकडं चाललोय. बर, मग काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही हो, मला गावात जायचंय, मला तेवढं गावात नेऊन घाल. अरे बाबा, मला अडचणीचं काम निघालंय, मला लवकर जायचंय, मला गावात तुला नेऊन घालता येणार नाही. हा, एक काम करतो, काय, मी तुझा हात आहे ना गावकुसाच्या भिंतीला लावून देतो. तू भिंत शोधत 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 आपल्या मराठवाडी भाषेत चाफत 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 जा. भिंत संपली का दार येईल, त्या दारातून आत जा. तो म्हणला तेवढा उपकार तर करा, पहिलं भिंतीला तर हात लावून द्या. हात लावून दिला
आणि त्या रामरावने सांगितलं, सुरदास तुम्हाला डोळे नाहीत, तुमचा भिंतीला मी हात लावून दिलाय, पण ध्यान धरा, या अख्ख्या गावाला एकच दार आहे, त्याच दारातून आत जायचं आणि त्या दारातून बाहेर जायचंय. जर दार हुकलं तर पुन्हा तुमच्या पदरात भिंतच येणार आहे. बर बर, मी तो एवढा शानपणा धरतो, माझा हात भिंतीला लावून द्या. मग त्या रामरावने त्याचा हात दिला भिंतीला लावून. तो आंधळा सुरदास भिंत शोधत शोधत चाफत चाफत निघाला. काय कर्म धर्म संयोग, दार आलं आणि त्याच्या अंगाला आला खाज. खाज आल्यानंतर त्याने दोन्ही हात काढले, खाजत राहिला आणि चालत राहिला. दार गेलं माग, भिंत आली पुढं. परत भिंत शोधत 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 सगळी भिंत चापत चापत दाराजवळ आला का त्याच्या अंगाला खाज यायची. दार जायचं मागन, भिंत पडायची पदरात. मला सांगा, त्या आंधळ्याने उभी हयात जरी घालवली तरी तो गावात जाईल? जाणार नाही. ज्ञानोबराय सांगतात, नगर भ्रमता जन्म जाऊ, नगर भ्रमता जन्म जाऊ, नगर भ्रमता जन्म जाऊ, नगर भ्रमता जन्म जाऊ, परिप्रवेशु एका द्वारे रे, परिप्रवेशु एका द्वारे रे, परिप्रवेशु एका द्वारे रे, परिप्रवेशु एका द्वारे रे, तैसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो, परी उकलो नंद कुमारो रे, परि उकलो नंद कुमारो रे, परी उकलो नंद कुमारो रे, परि उकलो नंद कुमारो रे, नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे, नगर भ्रमता जन्म जावो, परिप्रवेशु एका द्वारे रे, नगर भ्रमता परिप्रवेश एका द्वारे रे, नगर भ्रमता जन्म जावो, परिप्रवेशु एका द्वारे रे, नगर भ्रमता जन्म जाओ, परिप्रवेश एका द्वारे रे, तैसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो, ऐसा यजिजो भजिजो पूजिजो, परी उकलो नंद कुमारू रे, नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे परि गोपाळे विन नुद्धरि जे, नुद्धरि जे नुद्धरि जे नुद्धरि जे गोपाळे विन नुद्धरि जे, द्वारवत्वात दृष्टांत संपला. तसं नरदेह हे दार आहे. हे दार हुकलं तर परत उद्धार होणार नाही. या दाराचा लाभ घ्या माऊली. द्वारवत्वात धन धनाची खाज, मानाची खाज आवरा आणि या दारातून आत शिरा, आत्म उद्धार करून घ्या. द्वारवत्वात पहिला हेतू. दुसरा हेतू दिलाय अंत्य अवसरत्वात. अवसर शब्दाचा अर्थ आहे संधी. माऊली, नरदेह ही संधी आहे. संधी बरवी हे वेळ सापडली संधी. नरदेह ही भेटलेली संधी. या संधीचं सोनं करा. काही काही माणसांना संधीचं सोनं करायचा नाद असतोय. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. एका जणाचं खूप प्रेम होतं सिनेमा मधल्या नट्यांवर आणि त्याला वाटायचं लग्न करील पण सिनेमातल्या नटीशीच करेल, दुसऱ्याशी करणार नाही. पण आता सिनेमात जायचं कधी, नट व्हायचं कधी आणि मग कधी नटी भेटायची. एवढं करता करता आपलेच नट बोल्ट ढिल्ले होतील. मग त्याने ठरवलं आपण उपासना करू, दैवत प्रसन्न करून घेऊन दैवताकडे नटी मागू. मग गावात दोन दैवत होते, एक भगवान कृष्णाचं आणि एक मारुती रायाचं. त्याच्या लक्षात आलं मारुती रायाकडे गेलं तर इडी मागं लागल
तिथं जाण्यापेक्षा आपण भगवान कृष्णाच्या मंदिरात जाऊ, काही संधीचं सोनं करता आलं तर पाहू. मग त्याने भगवान कृष्णाची एकविध उपासना केली आणि एका महिन्यात भगवान कृष्ण प्रसन्न झाले. बाळ भक्ता काय मागायचं ते मागते. म्हणजे देवा मला नटीशी लग्न करायचंय, एखादी नटी द्या. आता देव प्रसन्न आहे. देव ले बघ, तू जर हिंदू समाजाचा असशील तर तुला दीपिका देतो, दीपिका पदुकोण. तू जर इस्लाम समाजाचा असशील तर मी तुला करीना देतो, आणि तू जर ख्रिश्चन समाजाचा असशील तर मी तुला जॅकलिना देतो. बोल तुला कोणती पाहिजे भक्ता बोल. त्यालाही संधीचं सोनं करायचा नाद होता महाराज. तो म्हणला खरं सांगू का, मला नटी द्या. तुला सांग कोणती पाहिजे. हिंदू असशील तर तुला दीपिका देतो, इस्लाम असशील तर करीना देतो, आणि ख्रिश्चन असशील तर जॅकलिना देतो. बोल तुझं नाव काय सांग. तो ना माझं नाव अब्दुल नारायण डिसोजा आहे. म्हणजे तिन्ही द्या. वा आबा बसा बसा. याला म्हणायचं संधीचं सोनं करणारा माणूस. तो ना माझं नाव अब्दुल नारायण डिसोजा आहे. म्हणजे तिन्ही एकत्र केले याला म्हणायचं महाविकास आघाडी. विठ्ठल जाऊ दे आता, मी उगा आजारी नाही तर तुम्हाला फार खालवरच करून टाकलं. संपला माझा विषय. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. जीवनात कधी कधी काही संधी परत परत येत नाही महाराज. ती संधी गेली परत येत नाही. जीवनात आपला प्रभाव बायकोवर राहावा असं वाटत असेल तर संधी, शेवटची संधी म्हणजे लग्नाचा पहिला दिवस. लग्नाच्या पहिल्या दिवशी प्रभाव पडला ना, जन्मभर बायको नवऱ्याला मानती महाराज. जर पहिल्या दिवशी प्रभाव पडला नाही तर जन्मभर बायको म्हणती हे निवळ येड आहे. हे कोणीतरी माझ्या कीर्तनात ऐकलं, त्याचं झालं लग्न. आणि मग लग्नाचा पहिला दिवस होता. सकाळ उठला, स्नान बिन झालं, तेवढ्यात बायको चहा घेऊन आली. याला वाटलं आपला प्रभाव बायकोवर पडला पाहिजे. तेवढ्यात पेपर आला. पेपर पेपर. याने विचार कोणता पेपर आहे. म्हणजे सकाळ आहे, सामना आहे, लोकसत्ता आहे, लोकमत आहे. असले मराठी फडतूस पेपर वाचत नसतो. म्हणजे बायकोवर प्रभाव पडला पाहिजे ना. बायको चहा घेऊन उभीच. इंग्लिश आहे का. याला थोडा इंग्लिश घ्यायचा सुद्धा नाद होता. इंग्लिश आहे का म्हणले आहे. कोणता आहे. टाइम ऑफ इंडिया. बर द्या एक. दिला. एवढ्या नाही 5 रुपये 10 रुपये दिले. अहो बोहनी हो, माझ्याकडे 5 रुपये सुट्टे. अरे राहू दे राहू दे, चहा पाणी घे. याला द्यायचे नव्हते. हा चिंगूस शिरोमणी होता, परंतु बायकोवर प्रभाव टाकायचा ना. मग पेपर घेतला, पेपर वाचायला लागला. आता वाचताच येत नव्हता. करा सहित आनाशाही या संघटनेचा हा अध्यक्ष होता महाराज. मग तेवढ्यात बायको म्हणे चहा घ्या मग पेपर वाचा. लग्नाचा पहिला दिवस. मग कप बशी घेऊन आली होती. याने फक्त कप उचलला. बशी घेतली असती तर बायको आत गेली असती ना, पण कप उचलल्यामुळे कप मोकळा होत नाही म्हणून बायकोला बशी घेऊन उभं राहावं लागलं. काही माणसं काही काम करीत नाही पण पुढच्याला उभं करतात. फक्त उभा राहा. अहो काम सांगा ना. उभा राहा पाहू नंतर. मग उगा माणसं उभी करायची. त्याने बायकोला उभं केलं. एक घोट पेला आणि पेपर पाहता पाहता म्हणा नॉनसेन्स. अरे 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 काय गाडी चालवतात. बायको म्हणजे काय झालं काय झालं. बघ बघ पेपरमध्ये बातमी आली, एका मूर्खाने अशी गाडी चालवली, खूप मोठा अपघात झाला, गाडीच्या 4-5 कोलांट्या एवढ्या झाल्या, चाकवर गाडी खाली. हे बघ पेपरला. ते म्हणले अहो तुम्ही पेपर उलटा धरलाय, जरा सोयीचा धरा. पेपरला गाडीची एक जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही तो उलटा धरल्यामुळं तुम्हाला वाटतंय अपघाताचंच काही झालंय काय ना. तो उलटा धरलाय, सोयीचा धरा. झालं. पहिल्या दिवशी पहिली संधी हुकली, प्रभाव पडला नाही. तिथून पुढे बायको म्हणायची आमचा पप्याचा बाप निवळ बावळाटी मारा. जीवनात काही संधी असतात, अंत्य अवसर असतो. तो अवसर साधिता आला पाहिजे. परत अशी संधी येईल म्हणून सांगता येत नाही. आता मागुता येईल फेरा. आता संधी पावला हा देह काकताली न्याय, न घडे उपाय घडवाले. ही संधी ओळखा माऊली. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. या नगरा आता मागुता फेरा येईल, हे तो न घडे. म्हणे तुकया बंधू राम ओळखी धरा. इकडं कशाला मोबाईल मध्ये कोणाचे ओळखी काढीत बसले बाबा हो. हाय बाय कशाला ओळखी काढताय. ओळखी नाही तरी झालो अघोरागा. तुकाराम महाराज म्हणतात ही अंत्यसंधी आहे.
बर द्वारवत्वात नरदेह आत्मउद्धाराचं दार आहे. अंत्य अवसरत्वात नरदेह आत्मउद्धाराची शेवटची संधी. तत्प्रयोजनत्वात हा एक हेतू आलाय. नरदेहाचं प्रयोजन उद्धार आहे. वा, कोणत्याही वस्तूचं प्रयोजन ठरलेलं आहे महाराज. वा, पेन, प्रत्येक वस्तूला दोन प्रयोजन असतात. एक आहे मुख्य प्रयोजन आणि एक आहे अवांतर प्रयोजन. लिखाण काम करणं हे पेनचं मुख्य प्रयोजन, आणि पेन खोलणं आणि त्यातली रिफिल काढणं आणि कान कोरणं हे अवांतर प्रयोजन आहे महाराज. वा, मुख्य प्रयोजन ओळखा, अवांतर प्रयोजन काय महत्वाचं आहे. आमचे गुरुजी, वैद्य गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. माझ्यापेक्षा यांना खूप वैद्य बाबा सहवास घडला. हे वैद्य बाबांबरोबरच राहायचे. आमचे गुरुजी, वैद्य गुरुजी दृष्टांत सांगायचे. वस्तूला दोन प्रयोजन असतात, मुख्य प्रयोजन, अवांतर प्रयोजन. एका पाटलाची पोरगी आली लग्नाला, आणि मग शेजारच्या गावच्या पाटलाचं पोरं आलं लग्नाला. मग इकडले मुलीकडले 5-50 माणसं मुलाकडे गेले. राम राम पाटील, राम राम. कसं काय येणं केलं? आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचा मुलगा लग्नाला आलाय. म्हणले मग आमची मुलगी तुम्ही पदरात घ्या एवढंच म्हणायचं. जुन्या काळात मुलीचे आईबाप एवढं लीन राहायचे बरं का. आमची मुलगी पदरात घ्या. आता मुलीचे आईबाप आभाळातून चालले आहेत मला, आणि मग मुली बी तशाच निघात्यात. कळलंच नाही, कळलंच कसं. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून महाराज. वा, जुनी माणसं खूप लीन होती. आमची मुलगी पदरात घ्या. वा 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 वा. आम्ही माळकरी पाटील, तुम्ही माळकरी पाटील. मी मुलीच्या शोधात होतो, अनायासे संधी आली. पहा ब्राह्मण बोला, गुण जुळले, ठरलं लग्न. अहो पण काही द्याय घ्यायचं, काही द्यायचं ना. सगळ्या गोष्टी माझ्याकडे 4 आहेत. कूलर 4, गिझर 4, कुकर 4, स्वच्छतागृह तेवढं एक आहे. असो, सगळ्या गोष्टी 4 आहेत. फक्त लग्नात जेवण चांगलं द्या. कारण लग्नाला कोणाची काय अपेक्षा असते. एका सुभाषितकाराने सांगितलंय, कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलम इच्छन्ति, मिष्टान्नम इतरे जनाः. लग्न कसं काय झालं? जेवण चांगलं तर लग्न चांगलं. सामान्य लोकांची भावना राहते, लग्न चांगलं कोणाचं झालं? जेवण चांगलं झालं. तो म्हणला, अहो माझी शेवटची मुलगी. मग खूप छान लग्न करतो, खूप चांगलं जेवण देतो. लातूर सारखं शहर पाहिलं, मग शहरात मंगल कार्यालय पाहिलं. असं मंगल कार्यालय, असं काय सुंदर जेवणाचा स्वयंपाकही खूप सुंदर केला. लग्न मंगल कार्यालयात ठेवलं, लग्न लागलं. बेत केला होता लग्नाला जेवणासाठी रव्याचे लाडू, त्याला गर्याचे लाडू म्हणतात महिला मंडळ. या जर लाडूची चाचणी साधली तर लाडू एवढे खुसखुशीत होतात, ओठाने खायचे. पण जर का या लाडूची घटक चाचणी नापास झाली, पुढं 6 माही नापास आणि वार्षिक नापास, काय कोण जाणे. पण तिथं स्वयंपाकाला ज्या महिला होत्या त्यांच्याकडून ती चाचणी हुकली होती महाराज. काय काय महिलांचा स्वयंपाक खूपच छान राहतो महाराज. थोडी सामुग्री, उत्कृष्ट स्वयंपाक. पण काही नाही, सगळ्या काय काही तर डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. कोणी लाडू केले कोण जाणे, त्याची चाचणी झाली नापास. ते लाडू झाले टणक. उखळात कुठून खा, नाहीतर उपारण्यात गुंढळा, जमिनीवर आदळा आणि मग खा. असले लाडू टणक झाले. लग्न लागलं. शहरात मंगल कार्यालय चौकडा, असे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, पुढं असा खडा सुद्धा नव्हता महाराज. लातूर सारखं शहर, बेस्टपैकी मंगल कार्यालयात लग्नाला बसा. पंक्ती बसल्या. मुलाच्या बापाला होती शुगर, सकळ दुःखाचे आगरण ते हे झाले शे शुगर. गाथ्यातलं नाही माथ्यातलं बरं काय. मग सगळ्या लोकांचा आग्रह, पाटील तुम्हाला शुगर आहे, तुम्ही गोळ्या खाऊन घ्या, त्याच्यासाठी पहिले 2 घास खा. बरं बसा. बरं पाटील बसणार तेवढ्यात कोणीतरी आलं. बरं तुम्ही बसा. आता आपल्या घरचं लग्न म्हणलं आपण पहिले बसायचं नाही. तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही बसा म्हणता म्हणता पाटलाला जागा भेटली मंगल कार्यालयाच्या दरवाजाजवळ. जाऊ द्याकडे कुठं का जागा भेटेना. 2 घास खाऊ, गोळ्या खाऊन बाकीचं नियोजन पाहू. पाटीलही बसले, पंगत झाली, पंगत बसली, पुंडलिका झाली, सगळे जेवायला बसले. तसा पाटलाने लाडूला हात लावला. काय सांगावं सर, लाडू असा टणक होता, खूप दाबला, लाडूच फुटला नाही. पाटलाच्या लक्षात आलं बहुमत नाही, मग आपण युती करू. आणि मग डाव्या हाताचं सहकार्य घेतलं. म्हणजे डाव्या हाताने लाडू धरला आणि उजव्या हाताने बुक्की घातली. पण लाडू काही फुटला नाही महाराज. त्याच्या लक्षात आलं युतीने हे उमेदवार फुटणार नाही. मग
याला महाविकास आघाडी घालावं लागेल. मग काय करायचं, त्याने तो लाडू उचलला आणि दातात घातला. खालचे दात वरचे दात, आघाडी सरकार स्थापन झालं. पण लाडू सुद्धा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता मला. तो म्हणला युती असो नाही तर आघाडी असो, फुटायचं नाही. लाडू तर फुटला नाही, पण वरचे 2 सभासद खालचे 2 सभासद रातोरात राजीनामा देते झाले. म्हणजे 4 दात पडले, पण लाडू काय फुटाना. आता काय करावा, लाडू का फुटाना म्हटले. मग त्याने लाडू काढला, मंगल कार्यालयाच्या दरवाजाजवळ बसला. तर मग त्याने दरवाजाच्या फटीत लाडू घातला आणि म्हणला दारवडू. तो लाडू फटीत घातला आणि दार वडलं. दार बिजागरीसह निघालं महाराज, पण लाडू काय फुटला नाही. असा स्वयंपाक असतो का? सगळे त्याच्याकडेच पाहत होते, फक्त रेबीन तुम्ही का पहा, बाकीचं उद्घाटन आम्ही करतोच म्हणले. असा स्वयंपाक असतो का? असा स्वयंपाक असतो का? मग मुद्द्यावरली गोष्ट गुद्द्यावर आली महाराज. म्हणजे धराधरी सुरू झाली. आता शहरात लग्न, चौकडं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, तिथं हाणामाऱ्या करायला दगड कुठे आहेत? मग कशाने हाणायचं? मग मुली कळले, मुलांकळल्यांना लाडूनेच हाणायचे, आणि मुला कळले, मुली कळल्यांना लाडूने हाणायचे. खाणे हे लाडूचं मुख्य प्रयोजन आणि हाणामाऱ्या करणं हे गौण प्रयोजन. विठ्ठल उद्धार करून घेणं मुख्य प्रयोजन, आणि धन आणि मान मिळवणं अवांतर प्रयोजन. विठ्ठल नरदेह आत्मउद्धाराचं दार आहे द्वारवत्वात. नरदेह आत्मउद्धाराची शेवटची संधी अंत्यावसरत्वात. नरदेहाचं प्रयोजनच उद्धार आहे तत्प्रयोजनत्वात. आणि चौथा हेतू सांगितलाय शास्त्र आग्रहत्वात. शास्त्राचा आग्रह आहे की आत्म उद्धार करा. कोणतं शास्त्र? जगात 1 नंबरचं शास्त्र आहे गीताशास्त्र. गीताशास्त्रम इदम पुण्यम. वा, गीताशास्त्रामध्ये भगवान सांगतात, अर्जुना उद्धरेदात्मनात्मानं अनात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः रात्मैव रिपुरात्मनः. त्याचं भाषांतर ज्ञानोबराय करतात. आपुनी आपण करा सोडवन. आपुले आपण पान पिकलंय पण देठाला हिरवय बर गावा. काय नाही महाराज, फक्त सेवा आहे म्हणून आवाज आहे. विठ्ठल 4 कारण मी आपल्या पुढे मांडली. नरदेहाला आलेल्या माणसाने उद्धार करावा. नरदेह उद्धाराचं दार आहे. नरदेह शेवटची संधी आहे. नरदेहाचं प्रयोजन उद्धार आहे आणि शास्त्राचा आग्रह आहे. उद्धार करा महाराज. मगाच्या धरून चाललंय उद्धार करा, उद्धार करा, उद्धार करा. जेवून घ्या, जेवून घ्या. अरे वाढा ना पहिलं, मग जेवून घ्या. वाढायचं नाही, काय नाही, वर मयान उपाशी झोप ग बाया. वाढा ना मग जेव. तसं उद्धार करून घ्या, उद्धार करून घ्या. पण उद्धाराची साधनच सांगा तर उद्धार करून घेता येईल. उद्धाराची 2 साधनं शास्त्रात सांगितले. एक सायास आणि दुसरं साधन आजच्या अभंगात आलंय अनायास. विठ्ठल कधी कधी उद्धार करण्यासाठी सायास करावा लागतो, पण कधी कधी उद्धार अनायासे होतो. उद्धार करण्यासाठी खूप सायास करावा लागतात. म्हणू का? विठ्ठल जन्म जन्मांतरी बहु केले सायास. जन्म जन्मांतरी बहु केले सायास. याचे भेटी लागी उरते उपवास. याचे भेटी लागी उरते उपवास. सेविली गंगेची तटाके उदास.
संत निळोपरायांचं प्रमाण आहे. निळोपराय गवळणीमध्ये सांगतात की उद्धारासाठी आम्ही काय सायास नाही केले. काय सायास केले? जन्म जन्मांतरे बहु केले सायास. काय केलं? याचे भेटी लागे व्रते उपवास सेवेले गंगेची तटाके उदास त्याची सुकृताचे नेनो आले घोष हो. खूप सायास केले. जया ज्ञाना लागे गगन गिळता ते योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीते रिद्धेची चाड न धरते सिद्धीची भीड योगा ऐसे दुवाड हेळ सिती. खूप ज्ञानोबरायाने तिथं खूप वर्णन केले. कोणी सांगतंय ज्ञानाने आत्मउद्धार होतो, कोणी सांगतं कर्माने होतो, कोणी उपासनेने, कोणी योगाने, असं अनेक 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 साधनं सांगितली. सायास करा आणि उद्धार करून घ्या. वा, आमच्या जुन्या ऋषी मुनीने खूप सायास केले. देवती ही वळे धरेला सायास आहे. म्हणून तुकाराम महाराज आम्हा समाजाला सांगतात, मनवोने करा काही सायास व्हावेल तरी व्हारे उदास करवेल तरी करा नाम घोष. सेवा आंबेरस, आपला सेवा भक्तिरस, आंबेरस खाऊन नाही जोडायचं महाराज. वा, सेवा भक्तिरस तुका म्हणे. समाजाला सांगतात तुकोबराय सायास करा. साओ समाजाला सांगतात, पण बायकोलाही सांगतात, अगं हे जिजे तू कीर्तनकाराची बायको झाली म्हटल्यावर जमणार नाही, सायास करावं लागतील. देव पहावया करीवो सायास. म्हणून आम्ही या भानगडीतच पडलो नाही, असो सांगायचा भागाचा आहे. देव पहावया करीवो सायास. संपला माझा विषय माऊली. सायासाने उद्धार. पण आता पक्ष दुसरा ऐका आजच्या अभंगातला. सायासाने उद्धार होतो, पण कुठं? 33 कोटी देवदेवता ज्या सांगितल्यात त्यांच्या दरबारात. पण या जगात एकच दैवत असं आहे की ज्या दैवताच्या दारात तुम्ही गेले, मनात भाव असो वा नसो, तुका म्हणे भाव असता नसता, मनात भक्ती असो वा नसो, आणि उद्धारासाठी तुम्ही सायास करो वा न करो, तुमचा अनायासे उद्धार होतो. असं हे भगवान भोलेनाथ दैवत तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात देवे केले. तर देवदेवत्यांच्या दारामध्ये जाऊन सायास करावं लागतात तर उद्धार. जगात हे एवढं एकच दैवत आहे, सिद्धेश्वर भगवान, रत्नेश्वर भगवान, भोळा महादेव. हे एवढं भोळय आणि एवढं कोवळय. दारात आलेल्या माणसाच्या अंतकरणात भक्ती असो वा नसो, भाव असो वा नसो, त्याचा अनायासे उद्धार. 40 आमदारात मुख्यमंत्री. वा, उद्धरिले अनायासे. सायासाने नाही, अनायासे, बिना सायासाचा उद्धार. कस काय घडलंय? तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रश्न मलाच पडलाय. देवे म्हणजे महादेवे. इथं देवे शब्दाचा अर्थ करत असताना एक पदाचा अध्यार घ्यायचा. देव शब्दाचा अर्थ आहे महादेव. कधी कधी अर्थाचा अध्यार आणि पदाचा अध्यार हे दोन प्रकार आले. ते तुमच्या डोक्यावर नाही, मांडवावून जाईल. असो, इथं पद घालायचं एक. महादेवे. महादेवे कैसे केले, महादेवे कैसे केले. दोनदा आहे. दोनदा का? भक्ती नसताना उद्धार केला कैसे, भाव नसताना उद्धार केला कैसे, म्हणून दोनदा. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. कसं काय घडलंय याचं उत्तर एकच आहे, नवल. ऐका ऐका, नवल याची ठेव. याचं नवल ऐका. ठेव शब्दाचा अर्थ आहे शोभा, सौंदर्य. याच्या नवलावाचं सौंदर्य पहा ना काय आहे. नेनताही भक्तिभाव, भक्ती नेनताही, भाव नेनताही, देवे अनायासे उद्धरिले कैसे. नवल. नवल म्हटलं जसं वेदांतात माया म्हटलं का काही खपून जातं, आणि तसं भक्तीमध्ये नवल म्हटलं किंवा त्याची ताकद म्हटलं, त्याचं सामर्थ्य म्हटलं का ते काही खपत तिथं महाराज. वा, हे देवाचं नवलावं आहे. देखा नवलतया प्रभूचे. वा, हे त्याचं नवल आहे. काय नवल आहे? भक्ती नसताना, भाव नसताना हा भोळा महादेव दारात आलेल्या माणसाचा उद्धार करतो. काय सांगताय हो? आणि त्या उदाहरण तुकाराम महाराजांनी 3 उदाहरणं दिलेत. कैलासाशी नेला. आता अभंग सोपा या, आता सगळा कथा भाग आहे. अभंगाचा प्राण लक्षात आला की भक्तिभाव नसताना अनायासे उद्धार. उद्धाराचे 2 प्रकार पाडले आपण, सायासाने उद्धार, अनायासाने उद्धार.
भक्ती नसताना उद्धार करतो, भाव नसताना उद्धार करतो. उदाहरण द्या, कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला. ही गोष्ट कालची, ही कथा कालची. चंड भिल्ल नावाचा एक भिल्ल होता. त्याच्या मनात भक्ती नव्हती, भाव नव्हता, पण कोणीतरी सावज भेटावं म्हणून तो एका झाडावर बसला होता. ते पानाची, बेलाच्या पानाची फांदी होती. भिल्ल पानेडी बैसला. एका कीर्तनकाराने भूषण महाराजाचा अर्थ सांगितला की तो भिल्ल मोठा पानाडी होता. अरे पानेडी वेगळं आणि पानाडी वेगळं बाबा. काय यांना कोण्या पाण्याने आवळावं हे काही कळत नाही गड्या. पानेडी शब्दाचा अर्थ आहे पानाची फांदी. पानाच्या, बेलाच्या पानाच्या फांदीवर तो बसला होता. फांदीवर बसला, खाली एक शिवलिंग होतं. बहुता काळाचे अधिकथना. ही कथा आपली लई तयार आहे गाड्या, पाठच जवळजवळ खूप सुंदर आहे. लिंग पुराणीचा हा बोलीला इतिहास नामदेव महाराजाच्या गाथेत. खाली बहुता काळाचे तेथे एक लिंग होते भूमिभाग होनिया. तो ज्या झाडावर चढला होता त्या झाडाच्या खाली एक शिवलिंग होतं. जमिनीच्या लगत होता. एक ओढा होता, ओढ्याच्या काठोरे बेलाचं झाड, बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग. हा वर बसला. कशासाठी बसला होता? शिकार साधण्यासाठी बसला होता. धनुष्य घेऊन बसला होता. ध्यानात ठेवा, धनुष्यबाण, आपलं धनुष्यबाण घेऊन बसला होता. असं ऐकलं मी परवा म्हणून म्हटलं. आणि मग वरून बेलाची पानं तोडायचं आणि खाली टाकायचं. खरं सांगा, त्याने भक्तीने टाकली होती का महादेवावर? नाही हो. भावाने टाकली होती का? नाही हो. डोळ्या आड आले मनोनिया तोडी, डोळ्या आड आले मनोनिया तोडी, अंतरे आवडी आमिषाची, हे प्रमाण जर म्हटलं तर लक्षात येतं भक्ती नाही, भाव नाही. डोळ्याआड आली म्हणून या तोडी. फक्त नजरेच्या आड आली होती म्हणून तोडायचा ना. अंतरी आवडी आमिषाची म्हणजे भक्ती नाही, भाव नाही. खाली टाकली, पण हा महादेव आता काय सांगावं. माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला. तेने सांब संतोषला, तेने सांब संतोषला, विको देऊ नका. माथा पडता पाला, तेने सांब संतोषला. काय याचं प्रारब्ध उभं राहिलं. होता प्राचीन, प्राचीन म्हणजे प्रारब्ध. होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानावा. एक प्रमाण लय विचारात टाकण्यासारखं आहे तिथं. काय? बहु केली दुष्ट कर्मे, शेखी तोची झाला धर्म. कोणत्याच शास्त्रात हे प्रमाण बसत नाही. दुष्ट कर्म करून धर्म कसा झाला हे सगळ्या देवतेच्या दारात हे प्रमाण बसत नाही. फक्त ह्याच देवाच्या दारात बसत. इथं कसलाही दुष्ट कर्म करणारा असू द्या, फक्त दारात आला ना, काय तिथं उदाहरणं दिलेत. आता तुम्ही हे गाथा बघा. आता माझं घड्याळ चाललंय पुढं, मला तिकडंच लावी त्यानं वाट म्हणून जावं लागल. बहु केली दुष्ट कर्मे, शेखी तोची झाला धर्म. नामा म्हणे भोळा देव सांगा याचा हाची भाव. हे लय भोळं दैवत हे. लगेच महादेव प्रसन्न झाले. मग ती पुढची कथा तुम्ही काल ऐकलीच असेल. उगा कोणाच्या रानात आपण आऊत घालू नाही. काल ही कथा तुम्ही ऐकली असेल. महादेव प्रसन्न झाले. पुढिल्या शिवरात्री नेहू कैलासाशी सांगोनी तयाशी यम गेला. आणि मग विमानी वाहोनी स्वस्थानीच स्थापिला. येथोनी संपला कथा भाग. खूप गोड कथा आहे. मी काल सांगितलेली ही. कधी आम्ही प्रमाण पाठ केली पण अजूक जिवंत आहे. एवढ्या व्यापात हे जिवंत राहिलं हे एक विशेष आहे. ह्या भोळ्या बाबाचीच कृपा म्हणायची, दुसरं काय. संपला माझा विषय. कैलासाशी नेहला, भिल्ल पानेडी बैसला. भक्ती नसताना, भाव नसताना चंड भिल्लाची कथा. आता सगळ्या कीर्तनकाराला सांगतो, ही कथा कोण्या गावात घडली हे तुम्हाला माहिती पाहिजे. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात चंड भिल्लाचं गाव आहे. चंड भिल्लाच्या नावानेच गाव आहे. गावाचं नाव चांडगाव. तिथं वैकुंठवासी प्रतिशुकाचार्य ज्यांना म्हणायचे तात्या महाराज महापुरुष श्रीगोंदेकर, त्यांनी ही कथा शोधली, पुराणातली प्रमाणं शोधली, सगळं शोधलं. आजही तिथं खूप सुंदर ओढा आहे. ओढ्याच्या काठावर एक शिवालय आणि भूमिभाग शिवलिंग आहे. हा शिवलिंग वर नाही, भूमिभाग आहे असं. आणि तिथं खूप शांत वातावरण आहे. चंड भिल्लाचं गाव चांडेश्वर.
त्या चंडभिल्लाचं गाव आहे, खूप सुंदर आहे. गावाचं नाव चांडगाव. सगळ्या भारतात ही कथा सांगितली जाते, पण घडली श्रीगोंदा तालुक्यात. चांडगाव गावाचं नाव आहे, चांडगाव. कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसाला. दुसरं उदाहरण देतात, पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. एका गावात महादेवाचं मंदिर जुनं होतं. मग गावाने ठरवलं नवीन बांधायचं. मग जुनं मंदिर पाडल्यावर मग वर्गणी सुरू झाली. गावात झाले 2 गट, एक तुतारीवाले आणि एक घड्याळावाले. आणि 2 गटामुळं मंदिर बांधायचं रखडलं. आणि मंदिर काय बांधणं व्हायना. आणि महादेव उन्हात, पण असं चैत्राचं ऊन पडलं. आणि भर दुपारी 2-2:30 वाजता महादेव असे पोळाले उन्हात, खूप पोळाले. तेवढ्यात एक घार भक्ष्य शोधण्यासाठी तिथून उडत चालली होती. आणि उडत जाता जाता तो मंदिरच नव्हतं, एकटाच महादेव होता उघड्यावर. महादेवाच्या डोक्यावर उडाली फक्त तिच्या पंखाचा फडतकार. आणि गार हवा महादेवाला लागली असल्या उन्हाळ्यात. पण मला गार हवा कोणी घाते? आहा गार, माझा तसलं बी पाठांतर आहे बरं का, पण आम्हाला शोभत नाही ते, म्हणून आहे. आपल्या व्यासपीठाला तो कलंक आहे, म्हणून आहे महाराज. वा, अशी गार हवा लागली. हॉटेल गारवा. अरे वा. बर, मग एवढा गार हवा लागली. अरे कोण बघताय? अरे एवढ्या दिवसाचा मी उन्हात उभा आहे, कोणी मला गार पाणी घातलं नाही. पाणी बांधायला, गळती बांधायला जागाच नाही, देवळात पाडून टाकलंय. अख्खं महादेव उघड्यावर आहे. हवा घातली कोण आहे? पाहिली ते घार. हिचा उद्धार करा. पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. ही कथा कुठं घडली? सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात घारी नावाचं गाव आहे. इथून अवघं 100 किलोमीटरवर गाव आहे. असं महादेवाचं मंदिर आहे गावात. आता मंदिर बांधलंय गावाने. असो, खूप सुंदर आहे. घारी नावाचं गावाचे, त्या गावाची कथा घडली. त्या पुराणात त्या कथेचे संदर्भ सापडतात. पहिलं आहे चांडगावचं चांडेश्वराचं मंदिर, दुसरं घारीचं हे महादेवाचं मंदिर. हे दोन्ही तरी भक्त बरे होते. याच्या पुढची कथा लय ऐकण्यासारखी. हे एवढं भोळे, एवढं कोवळे, चोरे पिंडी दिला पाव, त्या पूजेने धाय देव. गावात महादेवावर गळती बांधली. गावापासून असं बाहेर मंदिर होतं. गळती बांधली ना, लोक निघून गेले. 2 चोर आले आणि त्यांनी ती गळती सोडली, गेले विकायला घेऊन. दुसऱ्या दिवशी गावाने परत गळती आणली, परत बांधली. दुसऱ्या दिवशी चोराने परत चोरून नेली. मग तिसऱ्या दिवशी गावाने नुसती गळती नाही आणली, शिडी आणली. गळती हाताला बांधायची नाही, अशी वर बांधायची. वर अशी कडी होती, शिडी लावली, गच्च गळती भरली, बांधली, शिडी घेऊन गेले. चोर आले दुपारी. गळती, गाव हुशार झालंय म्हणले. मग गळती वर बांधली, सोडायची कशी? एक चोर म्हणला सोडता येईल, मग पण पिंडीवर उभा राहावा लागल. आता चोराला कसला देवन कसला धर्म? मग पहिला म्हणला राहू का उभा, दुसरा म्हणला राहा, कशाला मुहूर्त पाहायचा आहे. चपला सकट उभा राहायला. गळती सोडायला लागला. हे महादेव एवढं भोळे, एवढं कोवळं, अख्खा कैलास पर्वत हल्ला. मला साष्टांग नमस्कार करणारे लय भक्त पाहिले, पण उभं अंग माझ्या पिंडीवर वाहिलंय असा कोण भक्त आहे? त्याचा नुसता उद्धार नाही, जीर्णोद्धार झाला पाहिजे. आतापर्यंत घारीकडं दूध पाठवले होते, भिल्लाकडं, त्या चंड भिल्लाकडं यम पाठवला होता. पण महादेव म्हणले आता मला स्वतः जावं लागेल. हे तसा पक्ष प्रवेश होणारच नाही म्हणले. विलिनीकरणासाठी दिल्लीतून सूत्र हल्ले असो. आणि मग महादेव स्वतः धावले आणि त्या चोराला कडेवर घेतलं. चोऱ्याचं तोंड फिरवलं. चोर म्हणला अहो पण मी चोरायला आलोय, तुला क्लीन चिट म्हणले. ती काळजी करू नको, सगळी फाईल चाकून टाकू म्हणले. अख्खा अंग मला वाहिलं. अरे असा अनन्य भक्त मला अख्ख्या पुराणात सापडला नाही, आता काय करा? पण चोराला दिवस आले हो, यालाच कलियुग म्हणायचं. असं सांगायचा. चोरे पिंडी दिला पाव, त्या पूजे. हे तुम्ही करू नका, तुम्ही करू नका. तो नामा म्हणे भोळा देव सांगा, याचा हाची भाव. हाच भाव आहे आमचं की भोळं खूप आहे. तो का म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. महादेवाच्या अनेक नावात एक नाव आहे, एवढंच ऐका. आशुतोष. आशु हे अव्यय आहे आणि तुष्य तुष्यती धातू आहे. त्या दोन्हीचं मिळून आशुतोष शब्द झाला. आशु नाम त्वरया, तोष नाम तुष्यती. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे महादेव. आशुतोष. तो का म्हणे भोळा
स्वामी माझा हा कोवळा ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव ढोबार तुका म्हणे थोरा पुण्य ओघ आला पंथे येणे. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. लातूर जिल्ह्याचं मराठवाड्याचं अनेक दिवसाचं पुण्य उभं राहिलं. अनेक दिवस भजन केले, अनेक दिवस अन्नदान केलं, अनेक दिवस दान धर्म केला, अनेक दिवस सप्ते केले, पारायण केले, सगळं केलं. त्याचं पुण्य उभं राहिलं. पुण्य उभे राहो आता. आणि येत्या 22 फेब्रुवारी ते 2 मार्च आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानोबरायाचा 750वा, श्री संत सावता महाराजाचा 775वा, श्री संत तुकोबरायांचा 375वा, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब यांचा 675वा, श्री संत जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर, एका जनार्दने रामा जनार्दने आपण म्हणतो ना, हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांचे गुरूंचं चाललंय. जनार्दन स्वामी देशपांडे 40 गाव तालुक्यात बहाळ नावाचं, मी तिथूनच आलो आहे काल. ते मूळचे 40 गावचे होते. त्यांची समाधी देवगिरीला आहे. तर त्यांना यावर्षी 450 वर्ष होतात. आणि तुकोबरायचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांना अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून आपल्या लातूरजवळ खंडापूर गावामध्ये खंडापूरला आशिया खंडातला 1 नंबरचा उत्सव संपन्न होतोय. तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहत राहो. स्वतः सगळी संस्थान आपल्याला भेट द्यायला येणार आहेत. निवृत्तीनाथ महाराज संस्थान, ज्ञानोबराय संस्थान, तुकोबराय संस्थान, नाथ महाराज संस्थान, नामदेव महाराज, सगळ्याचे फोन झाले, सगळ्याला दिवस दिले, तारखा दिल्यात, सगळं वाटून दिलं. फक्त मजा पहा, खूप सुंदर आहे. सगळ्यात जास्त कौतुक मला आपल्या जिल्ह्यातल्या कीर्तनकारांचं वाटतं. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. या सगळ्या कीर्तनकारांनी 1 वर्षापासून सगळा समाज जागा केला. मला तळागाळातला कीर्तनकार बोलल्यावर सरकार उलथतंय असो तर सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून सगळे कीर्तनकार बोलले आणि लातूरचं भाग्य उदयाला आलं. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च उत्सव होतोय. रोज 2000 टाळकरी कीर्तनाला. रोज पहिल्या दिवशी 50,000 लोकांचं नियोजन. पारायणाला हलक्या हाताने 25,000 माणसं बसतील. 3ऱ्या दिवशीपासून 1 लाख लोक. काल्याच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळीचं नियोजन आहे. आणि पुरणपोळीचं काम लातूर शहराचं आहे. पुरणपोळी करून देताल का तुकाराम महाराजाला? हा नवस करा, नवस. 51 पोळ्या देते. पप्याच्या बापाची दारू सुटाव, सुटल सुटल सुटल. सिद्धेश्वरा पुढे नवस करा तुकाराम महाराजाला. माऊलीला नवस करा, नामदेव महाराजाला नवस करा. 101 पोळी देते. असं आनंदाने करा माऊली. खूप सकाळी एका माणसाचा फोन आला, पुरुषोत्तम महाराज म्हणून, चाटे महाराजाचे चिरंजीव. त्यांनी महाराज मी 10,000 पुरणपोळी देणार आहे. त्यांनी महिला रोजाने लावून सगळं बनवून सगळं करून घ्यायचं तो मानला. म्हणजे काय माणसाची भावना. आपल्या सगळे कीर्तनकार, लातूर जिल्ह्यातली सगळी मंडळी उभा राहिली. हा उत्सव संपन्न होतोय. 2 टाईम कीर्तन. कीर्तनं खूप मोठ्या मोठ्यांची, प्रसिद्धांची नाही, सिद्धांची आहेत. वा, कानाची धने पेटल असा उत्सव आहे. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. पण 21 फेब्रुवारीला तुकोबरायांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्री क्षेत्र देहू भंडारा डोंगर इथून आपल्या लातूरला येणार आहेत. इथं पाठीमागं आमचे आदरणीय यज्ञकांत आबा कुठं बसलेत? आबा आबा यज्ञकांत आबा. बाकीचे आबा करते तोबा तोबा. वा, आदरणीय आबांनी मागं पटांगणात बेस्टपैकी हेलिपॅड केलंय. सगळा रस्ता दुरुस्त केलाय. चौकडं पताका लावल्यात. आणि तिथं सकाळी 6 ते 8 आदरणीय वैराग्यमूर्ती विठ्ठल महाराज दिवेगावकर शास्त्री अमृत अनुभवमय जीवन. मग मी फोन केला तर अमृत अनुभवाच्याच ओव्या सांगत होते महाराज. वा, मोडोनी माया कुंजरू.
मुक्त मोतियाचा ओ गुरु जेवविता श्री गुरु निवृत्ती वंदू. म्हटलं काय माणसं असतील महाराजी. सकाळी 6 ते 8 त्यांचं कीर्तन होईल आणि आदरणीय यज्ञकांत आबा मोहिते यांनी 11 लाख रुपये खर्च करून हेलिकॉप्टरचा खर्च त्यांनी उचललाय. जरा टाळ्या वाजा. सगळी सोय. त्या दिवशी नाश्त्याचं नियोजन. जवळजवळ 40,000 रुपयाची रांगोळीला माणसं पाहिले. 6-7 ग्रुप पाहिलेत. कारण ह्या ग्रुपला पुढं रांगोळी काढता काढता वेळ लागल. सगळे चौकात चौकात ग्रुप उभे राहणार, रांगोळ्या काढणार, वेगळी वेगळी फुलं, वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या. अशी मिरवणूक आहे. 375 वारकरी पुढं चलतील पताका घेऊन. त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन. चालणार नाही एक दिवस तुकोबर आहे बरोबर. वा. 375 महिला कलश घेऊन. कळस आणि तुळस तुम्हीच घेऊन यायची. हां बर. 375 मृदंगाचार्य. त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधून. वा. खूप तारखा भेटतील सगळ्याला. बरं असो. त्याच्यानंतर 375 टाळकरी. टाळकरी जवळजवळ 1000 राहतील असा अंदाज आहे. तदनंतर 375 ज्ञानेश्वर, 375 तुकाराम नावाच्या व्यक्ती, 375 नारायण नावाच्या व्यक्ती, 450 जनार्दन नावाच्या व्यक्ती, 675 नामदेव नावाच्या व्यक्ती, 675 जनाबाई नावाच्या महिला, 750 ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती, 775 सावता नावाच्या व्यक्ती. अशी मिरवणूक वाजत गाजत रस्त्याने नाश्ता पाणी खूप सोय. फक्त फिनोलेक्सच्या पिशा घेऊन येऊ नका कोणी. माझी विनंती सगळ्याला. खूप सोय. नाही वारीत पाहतोच म्हणून म्हणतो. वाटाने नाश्ता पाणी चहा बिस्किटं सगळी सोय. वाटाने खूप सोय लावलेली सगळी. तर त्या पादुकांचं आगमन होईल सकाळी 8 वाजता. आल्यानंतर इथं पूजा आहे. आमचं सिद्धेश्वर मंदिर समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. सगळे पदाधिकारी इथं सगळं बॅरिकेड करून घेतलं जाईल. 50 जणाला पास देणार आहेत. मला असं वाटतं नियोजन आखले कारण इथं मग गर्दी होईल. त्या दिवशी तुमचं भजनी मंडळ इथं येऊन बाजूला उभा राहा. पादुका येत असताना आपण इथं हरिपाठ म्हणा काही म्हणा. इथं पादुका मांडल्या जातील. जिल्हा कलेक्टर SP यांच्या हाताने इथं पूजा आहे. पहिली पूजा इथं होईल कारण हे ग्रामदैवत आहे. ग्रामदैवताच्या दारात पूजा होईल. परत रथात पादुका बसतील. सगळ्या संतांच्या पादुकां मग वाजत गाजत मिरवणूक निघन. आणि मग तिथं खंडापूरला गेले का तिथं अश्वाचं रिंगण आहे. माऊलींचे अश्व येऊ राहिलेत. आजच त्याचं नियोजन लागलं आहे. म्हणजे भाग्याची गोष्ट आहे महाराज. आपले शेतोळे सरकार श्रीमंत उर्जित सिंह शेतोळे सरकार अंकलीकर यांनी माऊलींचे अश्व पाठवतो म्हणजे आपल्याला माऊलींचं दर्शन होणार आहे. हे शेवट निर्णय झाला हा. असे काही निकाल राखून ठेवायचे असतात असो. आणि म्हणून तर आत्ता आजच दुपारी त्यांना फोन लावला आहे. आदल्या दिवशीच माऊलींचे अश्व इथं मुक्कामी येतील आणि मग रिंगण सोहळा पार पडल. माऊलींचं रिंगण पाहायला या सगळ्याला विनंती आहे. आणि रिंगण सोहळा झाला का मग अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं आगमनाचं कीर्तन होईल. आणि मग तिथं मुक्कामाची सोय महिलांची स्वतंत्र पुरुषांची. सगळ्या लातूरकरांना विनंती पाहुणे रावळे आले तर मुक्कामी ठोबर का. हां घरी जरा एक खोली रिकामी करा. उगं घालेल लोटांगण मोकळं पटांगण त्याला काय अर्थ आहे का काही. 10 दिवस वारकऱ्याची सोय करा पाहुणे रावळ्याची आणि आपण सेवा करा अशी सगळ्याला विनंती. चिंतन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका मने भोळा स्वामी माझा हा कोवळा. स्वामी माझा हा कोवळा. स्वामी माझा हा कोवळा. हरे तुका भोळा स्वामी माझा कोवळा. स्वामी माझा कोवळा. ऐका नवलयाची ठेव. ऐका नवलयाची ठेव. नेनताही भक्ती भाव. नेनताही भक्ती भाव. ऐका नवलयाची ठेव. नेनताही भक्ती भाव. भक्ती भाव. भक्ती भाव.